हे बघा मित्रांनो, सर्व सेलिब्रिटी एकत्र आल्यावर काय करतायत. कुठलाही मानधन न घेता इकडं आले. खरंच ही आपली संस्कृती जपण्यासाठी आले. तू व्हिडिओ बघतस माझ्या? काय व्हिडिओ आवडते तुला माझे? दिवसाला 2 व्हिडिओ टाकू? मी जेवताना बघते, झोपताना बघते. ओके, धन्यवाद ताई, धन्यवाद. हाय, नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज मी चालू आहे गव्हाणला आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहणार आहात गव्हाण कोळीवाडा सांस्कृतिक महोत्सव 2025. गव्हाण कोळीवाड्याचा महोत्सवाचा पहिला वर्ष आहे आणि पहिल्या वर्षी कसा प्रतिसाद मिळतोय, कशी लोक जमतायत, कसा ठाटमाट करतायत, तो या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि सर्व सेलिब्रिटीज वगैरे येणार आहेत, तर त्यांना सुद्धा भेटवण्याचा प्रयत्न करतो. खूप दिवसातून सर्वांना भेटेन. आपण शूटमध्ये बिझी असतो, त्याच्यामुळे कोणाला भेटायला भेटत नाही. सो या कारणामुळे गव्हाण कोळीवाडा महोत्सव पण दाखवीन आणि सर्व जे कलाकार येतील, सेलिब्रिटीज येतील, त्यांना भेटवण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, आणि टाइमपास न करता हा ब्लॉग सुरू करूया. आणि पहिल्यांदा गव्हाणमध्ये जाणार आहे, तर मजा तर येणारच आहे. तर चला, टाइमपास न करता हा ब्लॉग सुरू करूया. अफाट मेहनत, तुमच्या सगळ्यांची साथ आणि साथीला मिळालेलं सगळं सहकार्य आणि मला वाटतं पहिलं वर्ष यशस्वी होताना आपण सगळेजण पाहतोय. महिनाभराची धावपळ, एक सन्मान आपण त्यांनी या कार्यक्रमाला सुरुवात करताना आपल्या समाजाची ओळख ही आभाळ एवढी आहे, परंपरा ही आभाळ एवढी आहे आणि त्याच परंपरेची ओळख सन्माननीय आदरणीय श्री लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असतील, तदनंतर सन्माननीय आमदार महेश पाटील साहेब असतील, तदनंतर प्रशांत ठाकूर साहेबांचे शिवा असतील, सर्व मान्यवरांच्या शिवाचे बोलवलं जाईल. जिचा वरद असतं आपल्या डोक्यावर आहे, ज्या माऊलीनं आपल्याला घडवलंय, संस्कार दिलेत, त्या माऊलीचा जय जयकार देखील जोरदार टाळ्यांनी देखील झाला पाहिजे. बोला आई माऊलीचा. जरा सगळ्यांचे हात वरती येऊ द्या. सगळ्यांचे हात वरती आले. आता दोन्ही जरा येऊ दे टाळ्या जोरात. बघा कसा टाळ्यांचा आवाज आहे. या फक्त टाळ्या नाही आहेत, ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. जेव्हा आगरी, कोळी, करडी बांधवांच्या मुठी आवळल्या जातात ना, तेव्हा बऱ्याच लोकांच्या कानाला काळशीला बसते. या टाळ्या भूमिपुत्रांच्या आहेत, जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हे बघा, हे बघा, इकडे बघा. आणि मी पण आहे त्यांच्यात. जाऊया जाऊया.
राम ब्लॉगर आहेत. नमस्कार. तेव्हा तुम्ही जेवत होतात तेव्हा कोण येईल तो येईल, पहिलं माझ्या हातचा खाऊन घे. धन्यवाद बाबा, मनाच्या अंतकरणापासून थँक्यू सो मच. कारण मी आल्या मी घास तोडत होतो, बट त्याने त्याच्या हातातला घास माझ्या तोंडात दिला. एक नंबर माणूस. याचे मला 2000 रुपये दिलं नाही बोलायचं. यो कोली नाही आहे, यो कोली नाही आहे. आत्ताच सांगितलं की मावळ्याचा घास खाल्ला नाही तो कोली नाही. अरे एक उपास आहे. कसला उपास बघ काय गद्दारी केली तुझ्या हातात नाही का हातीने स्वतःहून घेऊन त्याचा उपवास नाही म्हणजे हाताचा नाही गावाचा किंवा गावाचा. भाई बॉस सारखा बसलाय बघा. आणि बघा इकडे आमची या हॉलमध्ये व्यवस्था केली होती. प्रत्येक जण आपल्या आपल्या गाठी भेटी घेत आहे. आणि बघा इथं सर्व ही जी मंडळी दिसतंय ती सर्व आपली व्यवस्था करण्यासाठी होती. आणि इथं सर्व सेलिब्रिटीज आहेत. ए गिरीशदा, ए गिरीशदा, अरे दादा काय बरा आहेस ना? पंकजदा कसा आहेस? जेवलास? जेवला आताच. ओके. मटण होता, मटण होता म्हणजे तुला खावाचं आहे. मी आलो जेवण. आलास? ना कधी ब्लॉगर अंगावर येईल समजायचा नाही. नितेश दा नमस्कार. ओके ना एकदम? ते पाठी लावलंच ते इथे काय बोलणार मग? गवन महोत्सव वर्ष पहिलाच आहे. एवढे त्याला काळातून पोरं झाले म्हणाले आणि थोडी तब्येत ठीक नव्हती. जेवण वगैरे झालाय आणि सर्व सेलिब्रिटीज गणेश दादा मी बेलपाडकरनी सर्व जमा केलेले आहेत, गोला केलेले आहेत. म्हणजे बरं वाटतं कंटेंटच्या बाहेर जाऊन आम्ही सर्व बोलतोय, चर्चा करतोय इकड तिकडची. पण बरेच सेलिब्रिटी आहेत म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्तांची मला नावं पण नाही माहिती. माझा तो प्रॉब्लेमच आहे की नावं मी विसरते सगळ्यांची. अजून एक सेलिब्रिटी आपल्या व्हिडिओमध्ये आलेला आहे बघा. हॅलो हॅलो हॅलो. आणि भाऊ तो हल्ली भाऊ खाते आहे. 1 तासानंतर इकडे आम्हाला भेटायला आलाय. म्हणजे भेटायला नाही म्हणजे आम्हाला भेटायला आलाय. मी भाऊ खाता बरोबर. ते भाऊच्या शब्दाचे मला 1 मिनिटात तो टॉपिक स्टॉप करूया. सर्व तुला कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू 100K झालेले आहेत आणि मस्त डायरेक्ट 100K झालं. तू शिर्डीला गेलास ना? ते बघितलं मी. शिर्डीला गेला सेलिब्रेशन करून आला आणि असं 100K लवकरच 1 मिलियन पण होऊ दे. आणि आता हे भाऊ खाते कळलं. मी जेवता पहिले 1 तास स्वतः कंटेंट काढत राहिले. माझ्याजवळ आलास. माझी ही शॉर्ट व्हिडिओ असणार आहे. अरे सेलिब्रिटी एवढ्या लिहिण्याची मला नावं लक्षात नाहीत. आता काय करू सांग त्यांना कसा घेऊ व्हिडिओमध्ये. पण नॅकला सगळ्यांची नावं माहिती आहेत. यो याच्या सोबत जर आलो ना तर सगळ्यांना भेटू शकतो मला. बरोबर आहे. पण प्रत्येक जण बिझी आहे, प्रत्येक जण बोलतोय आणि आणि बरोबर नाही ही वाटत. मजा आहे, आजची मजा आहे. पण इकडे सर्व आलो ना, सर्व भेटलं ती मजा आहे. मजा येते. नाही का? नक्कीच. नमस्कार. बाकी कसा आहेस? बरं आहे. अंकिता ताईच्या हल्दीला भेटलो होतो. आता तेव्हापासून आता भेटलो. बाकी सर्वांनी ठीक ना? जेवलाय दादा? नाही ना काय जेवून घे. मटण आहे. हे बघा मित्रांनो, सर्व सेलिब्रिटी एकत्र आल्यावर काय करतायत हे बघा. असं सर्व सेलिब्रिटी करत असतात. काय करतायत काय करतायत अजूनपर्यंत मला समजलं नाही. हां दादा, सर्व सेलिब्रिटी एकत्र आल्यावर हे काय करतायत? हे आता यांना ना पुढच्या 15 दिवस घरी आराम करायचा आहे म्हणून रील बनवून घेत आहेत. असं आहे का? हा 15 दिवसाचा स्टॉक जमा करतायत. यांच्या लफडा असं चालू आहे की 8 पैकी 4 कोरिओग्राफर आहेत, त्यांचीच भांडणं चालू आहेत स्टेप वरून. नमस्कार मित्र, नाव काय?
हर्ष भास्कर कोहली. कसा वाटतं व्हिडिओ आपल्या? हो बरं वाटतं. छान छान. ओके, धन्यवाद. हे बघा, आणि अजून इकडे पण बसलेले आहेत सगळेजण. आयोग गेली होती रील शूट करा त्यांच्यात, बोलतो तू नको करू. एवढ्याला आयोने 4 रील शूट केले असते यांच्या ह्याच्यात. आयला स्टेपची गरज नाही. बिंदास आयो दाखव स्टेप मारून. स्टेप मारून दाखव, कुठली तरी स्टेप मारून दाखवा. हा, हे बघा, जागेवर कोरिओग्राफरची गरज नाही यायला. हे बघा, आयो आहे आपली. ओके आहे. त्यानं 1-2 बोलतात काम, याला बोलतात काम. नवीन आहेत. नवीन आहेत. आता बघूया काय एवढे उशीर. हा, हे बघा. हा हा हा, हे बघा काय करताय. आता माझ्यासोबत आहे गणेश दा, मी बेलपट करता, जो नेहमी आपल्याला सपोर्ट करत असतो. तर दादा, मला तुला एक गोष्ट विचारायला नक्कीच आवडेल का, हे सर्व सेलिब्रिटीज तू आज जमवलेस, तुझे खूप खूप आभार. कारण का आपण कंटेंट वगैरे शूट करत असतो, पण अशी बोलायला वेळ कधी भेटत नाही. तो हे सर्व क्षण तुझ्या मुलं टिपण्यात आलेले आहेत सर्वांचे आज ब्लॉग थ्रू. कसं काय विचारायला काय सर्वांना एकत्र करायचा? कसं आहे माहिती आहे, आपले समाजाचे रील स्टार बोला, व्लॉगर बोला, जे आपल्या समाजाची माहिती, समाजाचे सण, समाजातली आपली संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवतात ना, त्यानं एकत्र कधी ना कधी आलंच पाहिजे. त्यांची एकमेकाची कमीत कमी ओळख तरी झाली पाहिजे का बाबा हा पण काय बनवतो, हे पण काय बनवतात. म्हणून मी एक थोडासा या आयोजकांनी सांगितला तर तुम्हाला पटण्यासारखा विषय होता, म्हणून मी सगळ्यांना पर्सनली कॉल केला. आणि सगळ्यांचे खरं धन्यवाद की ज्यांनी कुठलाही मानधन न घेता इकडं आले. खरंच ही आपली संस्कृती जपण्यासाठी आले, तर खरंच त्यांच्यासाठी सगळ्यांचं स्वागत आहे. कारण त्यांनी मानधन घेतलं नाही. म्हणून भरपूर सेलिब्रिटी आहेत जे मानधन घेतात, पण आपल्या कार्यक्रमाला जायचं आपण मानधन घेतलं त्याला काय अर्थ आहे. तुला कसं वाटतं याबद्दल? बरोबर आहे. आम्ही तर तुझे एक कॉलवरती आलोय. बस एवढंच फक्त अपेक्षा आहे. बस थँक्यू बाय. धन्यवाद बोलवल्याबद्दल, तुझ्या आभारी. दादाच्या या स्वभावासाठी सर्वजण आलेले आहेत इकडे. जे व्लॉग मध्ये दिसलेत ते फॅमिलीतले छोटे मेंबर्स भेटलेत. नाव काय? निर्जा प्रेम. कशा व्हिडिओ वाटतात आपल्या? मस्त बहुत. कुठली व्हिडिओ बघायला तुला जास्त आवडते? तुमच्या म्हणजे माझ्या मम्मीच्या गावात चाललंय. म्हणजे करंजाच्या? करंजाच्या. मम्मी करंजाची आहे. मम्मीचं नाव काय? सोमिनी. आणि तू? मी गव्हांचंच आहे. गव्हांचा आहे. तुला कुठला व्हिडिओ आवडतात बघायला? हंडीच्या. अशा तुमच्या. हा, हल्दीच्या. एवढ्या छोट्यापणी त्यांना आपले त्या व्हिडिओ आवडतात. बघूया. धन्यवाद ओळख दाखवल्याबद्दल. धन्यवाद. राज करंजेचा राजदीप यावरती सन्मान करण्या अगोदर मी एक गोष्ट सांगतो. कुठल्याही सोशल मीडियावर एखादं रील आलं, व्हिडिओ आली ना, ती सुरुवातीला टीकाच होते. आपण सगळे टीकेला पात्र ठरलो. पण प्रवास पाहिला ना, तर आज फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये याच कलाकारांच्या रील्सचा युट्यूबचा डंका आहे. आणि अशा कलाकारांनी फक्त स्वतःला मोठं केलंय का? नाहीये. हे सगळे आपल्या आगरी कोळी कानडी भाषा बोलतात, जपतात, आपली संस्कृती जतन करतात आणि त्यांना पुढे घेऊन येतात. आणि म्हणून अशा कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. कारण टाळ्यांसाठी पात्र हे सगळे कलाकार आहेत. मनापासून सगळ्यांचा आभार. आता कोणाला प्रश्न विचारू, कोणाला नाही, एवढ्यानं विचारलं तर ते माझी चपला मारतील. नितेश आता आपल्या समोर आहे.
आणि सर्व जी म्हणजे पोरं येतात छोटी छोटी ती सर्व नितेश दादा सोबत फोटो काढत असतात. मग ती वहिनी करते काय? तेजूताई आपल्या समोर आहे. सगळी येऊन छोटी छोटी मुलं एकूण एक फोटो दादा सोबत काढतायत. तू व्हिडिओ मध्ये करत काय असतंस? एवढी प्रेम मध्ये दिसून तू यासोबत फोटो नाही काढत, काय म्हणशील? आला आया आया. तुझ्या ऍक्टिंग कोणची आवडते, नितेश दादाची का तेजू वहिनीची, तेजू ताईची? पण भारी वाटते. जे काय असू दे, आपल्या माणसाचा इथं सत्कार होते, आपल्याला माणसं ओळखत आहेत, भारी वाटते. खूप भारी वाटतंय. शून्यातनं विश्व निर्माण करणं आणि केला आम्ही तो, आणि तो फक्त पब्लिकच्या सपोर्टमुळेच झाला आहे. आणि त्यांचे खरंच मनापासून किती आभार मानू तितके कमीच आहेत. आणि खरी ओळख म्हणजे आपले जवळचे लोक जेव्हा आपल्याला आपल्या सत्कारासाठी प्रयत्न करतात तेव्हा खरंच खूप भारी वाटतं. आणि आता कारल्याला भेटू 6 जानेवारीला. उत्सुकता आहे कारल्याची आता. ओके, धन्यवाद. आणि सारखे आयफोन नको दाखवा आम्हाला, आमची तर नाही म्हणून काय झाला. ठीक आहे, धन्यवाद. एकत्र मस्त दिसताय तुम्ही. हे आपले नातेवाईकच आहेत, पण ताईला गव्हाणला दिलेलं आहे. जयेशची बहीण लागेल, बरोबर ना? हरेश मामाची मुलगी. तर कसं वाटतं तुला गावात, म्हणजे गव्हाणला बसून आपल्या गावातला व्हिडिओ बघायला भेटतात? लय गावातलं म्हणजे काय मला एवढा आम्ही हे वाटतंय ना का असाठी काढतच राहा नवीन 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 नवीन. आणि असं वाटतंय काय अजून वेगळे म्हणजे आमच्या माणसाने जास्त दाखवू का मला, म्हणजे लांब आहे ना तर मला असाठी कधी मी घरी जाते. आपल्या घरातल्या माणसांचे मग दिवसाला 2 व्हिडिओ टाकू? टाक, मी जेवताना बघते, झोपताना बघते. ओके, धन्यवाद ताई, धन्यवाद. आता गावाने जयेशच्या लग्नाला येशील ना? जयने बाबा, खरंच तू याला नव्हता, आपल्या त्याच्या शापानेला नव्हता तू. नव्हतं. पाहिजे होता रे. अरे वा. तो होता तुझा भाऊ. भाऊस होता. बाकी ते बाबा बोलूच नको, राधा करत असते. थँक्यू सो मच. असाच आशीर्वाद ठेवा. या बोला आता, नाव काय? दादाचे प्रियानी प्रमोद आणि सिया प्रमोद कोहली. काय सांग, कशा वाटतात व्हिडिओ? लय भारी वाटतं दादाच्या व्हिडिओ. आणि दादाच्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे लाईक सगळं करून द्या. दादा पण खूप छान आहे आणि दादाची फॅमिली पण. आणि मानसी दीदी बाकी पोरांना तू बारक्यानं पहिले घेतात, मोठ्यानं नंतर घेतात, तेव्हा आवड. मानसी दीदी, मला तेच समजत नाही बारक्यांचा माझ्यावर जीव काय. मानसी दीदी युक्ता सगळी मजेत आहेत, सगळी मजेत आहेत. तुमचा आशीर्वाद आहे ना आमच्या पाठीशी. एकदम असाच मोठा होता आणि जयेशला पण मोठा कर. नक्कीच नक्कीच. तो असते माझ्यासोबत. त्याच्यासारख्या वेल्डिंग लागत असतात. काय करू सांग त्याला. कामच नाही संपत ना. हो, काम भरपूर बिझी झालाय आता, भरपूर बिझी झालाय. धन्यवाद. हे बघा, हाय कर. हाय, नाव काय तुझा? जीविका. नंतर प्राप्ती. धन्यवाद ओळख दाखवल्याबद्दल. तो भारी ब्लॉग असतात, आगरी कोली भाषेत भारी ब्लॉग असतात. भारी असतं. आवडतात ना? ओके, तुला आवडतं माझा ब्लॉग? काय, कसला ब्लॉग आवडतात तुला? आवडतंय ब्लॉग आवडतात. ओके, बघा त्यांना ब्लॉग आवडतात आपले. धन्यवाद, थँक्यू. कितवीला आहेस? दुसरीला. भरपूर अभ्यास कर. ठीक आहे, थँक्यू. हे बघा, पूर्ण फॅमिली भेटले आपल्याला आणि एक सोबत आपल्या सर्व व्हिडिओज बघतायत. कशा वाटतात व्हिडिओ एक सोबत? बोला. मस्त वाटतं. सर्वांची ओळख करून देऊ. कोहली परिवार, पूर्ण कोहली परिवार आहे. आणि नाव काय? नंतर जिनिया. तू व्हिडिओ बघतेस माझ्या? काय व्हिडिओ आवडते तुला माझे? मलाच बघतेस? काय करतेस व्हिडिओ? मावरा खावायला आवडते? मोठा मावरा दाखवू व्हिडिओ. नंतर तुझं नाव? आकांक्षा. कशा वाटतात व्हिडिओ? खूप छान. छान. आणि तुझं नाव? जिगीषा. काव्या. कनिष्का. सर्वांचं नाव विचारला, त्याचं कारण असं आहे, जर एकीला विचारलं आणि बाकीच्यांना विचारलं नाही तर अनसबस्क्राईब केलं तर वाट लागेल माझी, म्हणून. ठीक आहे, थँक्यू ओळख दाखवल्याबद्दल. असेच कायम हसत राहा तुम्ही, खुश राहा. ठीक आहे, थँक्यू, बाय बाय.